वा वा मयुरी, खूप छान फेशियल केलेस हा. हो ना, आणि बॅक मसाजला प्रेशर तर इतकं छान दिलंस ना, माझं ना अंग एकदम मोकळं मोकळं झालंय आता. अशीच मोठी हो ग बाई, आणि मोठी झालीस ना की आमची आठवण ठेव. हो हे चलूयात ना. अगं माझा अख्खा स्वयंपाक व्हायचा आहे. हो का, चला. तुमचे 400 रुपये झाले आणि तुम्ही आयब्रोज आणि बॅक मसाज केलं ना, म्हणजे 850 रुपये झाले. तो हिशोब झाला ग. आम्ही सोसायटीतल्याच म्हटल्यावर तू कशाला पैसे घेशील ना. अगं आता नात्यांमध्ये कसली पैशांची देवाणघेवाण. हो 4 BHK. तुम्हाला म्हणे कढीपत्त्याची चटणी करायची होती ना. हा, मग त्याचं झाड यांच्या बाल्कनीत लावलंय. चला आपण जाऊन तोडून आणूया कढीपत्ता. चला. ओ सावंत काकू, असं काय करता? अगदी घरच्या वापराला आहे ते झाड, आणि तसंही झाडाची निगा राखावी लागते, रोज पाणी घालावं लागतं. एवढं असेल ना तर तुम्ही लावा की एखादं झाड इथे. काय ग मयुरी, तुला काय ती कोरफड हवी होती ना? हो. ती यांच्याच बाल्कनीत आहे, सरळ कुंडीच घेऊन ये. हो तर आमची फॉरेनची कोरफड आहे. 950 रुपयाला घेतलं होतं मी झाड. असे नात का, पण मयुरी तुमची लाडकी आहे ना, मग नात्यात पैशाची कसली देवाणघेवाण. हा, तुम्ही देता का कधी पैसे? मी तर पार्लरला जातच नाही, आणि पार्लरमध्ये जायचं म्हणजे आपण सुंदर दिसावं असा गोड गैरसमज माझा अजिबात नाहीये. अगं बाई, त्या दिवशी तर सांगत होतात 4 वेगळी पार्लर फिरलात म्हणून. अहो जाते मी, पण काही फुकटात करत नाही. काय हो? बरं बरं, असू देत, देतो आम्ही पैसे. मयू, हे घे बाई तुझे पैसे. मयू, मी ना पाकिट विसरलीये, संध्याकाळी आणून देते ना पैसे. देणारच होतो ग पैसे, काय पळून जातोय? थँक्यू. हा, ॲक्च्युली मी मागणारच नव्हते पैसे, पण कसं आहे, नवीन पार्लर चालू केलं ना, आणि माझं भांडवलही सुटलं नाहीये. पण ना तुम्ही समजा नेहमी माझ्याकडेच आलात ना, तर मी तुम्हाला लॉयल्टी डिस्काउंट देईन. अरे वा, हुशार आहेस की मयुरी. पोरीमध्ये बिझनेस स्किल्स आहेत चांगले. हो ना, शेवटी मुलगी कोणाची आहे? आईचे गुण मुलीमध्ये उतरणारच. खरंय. चल येतो. हा, येतो आम्ही. चला मी पण येते. हा, थँक्यू. आता परत कधी येऊ फेशियल करायला? अगं आत्ताच तर केलंस ना, 15 दिवसानंतर ये. अगं फेशियल केलं ना की खूप छान वाटतं आणि स्किनही खूप मस्त राहते. दररोज उन्हात जाऊन आणि या पोल्युशनमुळे तर स्किनचा ग्लो काही टिकतच नाही बघ, म्हणून विचारलं मी. 1 मिनिट. हे वापर. विको टर्मरिक क्रीम. हे तू रोज वापरू शकते, कारण हे आयुर्वेदिक आहे आणि ह्याच्यात हार्मफुल केमिकल्स नाही आहेत. पिंपलसाठी उपयुक्त आहे हे. हो अगं, कारण ह्यात चंदन ऑइल आणि ना हळद आहे, त्यामुळे आपल्या डोळ्याखालचे डार्क सर्कल्स, त्याच्यानंतर पिंपल्स, ॲक्ने प्रॉब्लेम मुळापासून दूर होतात आणि आपली त्वचा तजेलदार होते. अगं मी वापरते ना, म्हणून तुला इतक्या खात्रीने सांगते. आणि हो, इतकंच नाही तर तू ह्या क्रीममध्ये हनी आणि काही घरगुती गोष्टी मिक्स केल्या ना, तर तू त्याचा वापर फेस मास्क म्हणून पण करू शकते. वापरून बघ. अच्छा, म्हणूनच तर तुझी स्किन एवढी तजेलदार दिसते. वापरून बघ, खरंच फायदा होईल. नक्की. हॅलो, बोला. हो हा अश्विनी, ऐक ना. अगं पांड्याचे ना 4-5 फोन येऊन गेले. ते मॅचच्या बाबतीत त्याला काहीतरी बोलायचं, काहीतरी प्रॉब्लेम झालाय तिकडे. तर मला जायचं होतं, तू जरा लवकर येशील का घरी? हो, मी येते लवकर घरी. कुहूची मैत्रीण पण यायची आहे ना, सोनू, आणि कुहूसाठी लेगो सेट घ्यायचा आहे मला. हां, पोचते मी लवकर. मग तू ये, मी रेडीच राहतो. मग तू आलीस का मी लगेच निघेन. हो हो, चालेल चालेल. बाय बाय. हाय, गुड मॉर्निंग. हाय, गुड मॉर्निंग. कामात आहेस का? बिझी आहेस खूप? खूप नाही, थोडा. बोल ना. ॲक्च्युली
मला बोलायचंय तुझ्याशी आणि जरा महत्वाचं आहे. माझंही तुझ्याकडे काम आहे. आधी मी सांगते ना प्लीज. हे नेहमी तूच काय आधी? आज मी आधी बोलणार. प्लीज 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 विक्रम. प्लीज नो 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 प्लीज. नो. काय ये इकडे. हे काय? तू ये इकडे. पण असं थोडी असतं. ये इकडे. अरे काय संबंध? येस. हा सो आजचा प्लॅन हा आहे की आपण काही काम करणार नाहीये. ओके. आधी आपण जायचं ब्रंचला, मग तिकडून जायचं आपण मूवीला, शॉपिंग अँड देन डिनर. साऊंड लाईक फन ना? काय करतोय तू? आपण ऑफिसमध्ये आहोत असं का सगळं? सो आता मी तुझं काही ऐकून घेणार नाहीये. तू मॅरिड होतीस तोपर्यंत ठीक आहे, पण आता तू सिंगल आहेस, मग काय डिस्टन्स मेंटेन करायचंय? शिल्पी, यू आर नॉट आन्सरेबल टू एनीवन. मग काय प्रॉब्लेम आहे? नाही प्रॉब्लेम ॲज काही नाहीये, बट बाहेर आपण नंतर कधीही जाऊ शकतो ना. नंतर कधी? नंतर कधीही काहीच प्रॉब्लेम नाही. जाऊया आपण. आपण आत्ता हे महत्वाचं काम आहे माझं, ते करूया ना. हे बघ, ही काही पॅम्पलेट्स आहेत, तर हे तुझ्या ऑफिसमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. कशाला? अरे कशाला म्हणजे, आमची मयुरी आहे ना, तिने नवीन पार्लर ओपन केलंय, तर तिला जरा सपोर्ट म्हणून आम्ही हे पॅम्पलेट्स छापलेत, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचावं आणि जास्तीत जास्त लोक तिथे यावी. तू एक काम कर ना, ऑफिसमध्ये सुद्धा तू पर्सनली लोकांना सांग की या पार्लरमध्ये जा म्हणून. खूप फायदा होईल रे तिला. काही हा शिल्पी. आता मी माझ्या एम्प्लॉईजना हे सांगू का की तुम्ही कुठल्या पार्लरमध्ये जा? ठीक आहे, लोकांना काही सांगू बिंगू नकोस, पण निदान पॅम्पलेट्स तरी वाटायला सांग. नाही, अजिबात नाही. का? मी हे पॅम्पलेट्स कोणाला डिस्ट्रीब्यूट करूही देणार नाही. पण काय माज काय हा तुझा? हे बघ विक्रम, खूप अथक प्रयत्नांनंतर ना या मयुरीने मला तिच्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व्ह होण्यासाठी संधी दिली आहे. आता मला तिला खरंच मदत करायची आहे. एक छोटीशी बेसिक हेल्प मागते, तर तुला नाही करायची आहे का ती? शिल्पी, तुला पर्सनल लेवलवर जी मदत लागेल ना ती मी करायला तयार आहे, पण मी माझ्या प्रोफेशनल एथिक्सच्या अगेन्स्ट जाऊन काही करणार नाही. म्हणजे तू मला मदत करणार नाहीयेस असं मी म्हणालेलो नाहीये. मी पर्सनल लेवलवर. एक मिनिट. हॅलो, हा रमेश दादांना जरा विक्रम सरांच्या केबिन मध्ये पाठवा. कम इन. रमेश दादा, हे काही पॅम्पलेट्स आहेत, तर हे आपल्या नोटीस बोर्डवर एक लावा आणि बाकी सगळ्यांच्या डेस्कवरती पण ठेवून द्या. या. थांबा, ते पॅम्पलेट्स इकडे द्या. तुम्ही बाहेर जा. व्हॉट नॉनसेन्स इज दिस? मी एकदा सांगितलं ना, या ऑफिसमध्ये कसली ऍडव्हर्टाइजमेंट मी करू देणार नाही म्हणजे नाही. किती साधी आणि छोटी गोष्ट आहे विक्रम. एवढी छोटीशी हेल्प मागतेय मी तुला. मी इतकं कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतेय तुला, तू ऐकतच नाहीयेस माझं. शिल्पी, मला ना कंटाळा आलाय तुझ्या ह्या वागण्याचा. तुझं जेव्हा काम असतं ना तेव्हा तू माझ्याशी व्यवस्थित बोलतेस, एकदम गोड बोलतेस, आणि जेव्हा काम नसतं ना तेव्हा माझ्याकडे फिरकूनही बघत नाहीस. आय एम सो डन विथ युअर बिहेवियर. दिस सेल्फिश बिहेवियर, आय एम सो डन विथ इट. अच्छा, बेटर यू से यू आर डन विथ मी. तुला माझा कंटाळा आलाय, स्पष्ट बोल ना, सरळ. तू जर माझ्यासाठी हे करणार नसशील तर आय कॅन डू इट. मी सगळं मॅनेज करू शकते. ओके, आय एम केपेबल ऑफ दॅट. ठीक आहे, बाय. जेनी, मी निघते घरी जायला. तुझं आवरून झालं ना की तूही ना उगाच जास्त वेळ थांबू नकोस. अगं हो ग, माझी उद्याची अपॉइंटमेंटची तयारी झाली ना की मीही निघते. एक काम कर ना, त्या कॅश बॉक्स मधले 1,500 रुपये दे ना मला. हो, 1,500? काय हबीबरोबर डिनर प्लॅन वगैरे करतेस की काय? छे ग तू पण ना. अगं कुहूची मैत्रीण आली आहे घरी, तिच्या मैत्रिणीजवळ लेगो सेट आहे म्हणून तिलाही हवाय, नाहीतर मी खेळणार नाही असा हट्ट धरून बसलीये. अगं पण कॅश बॉक्समध्ये 2,000 आहेत. आजचा दिवस थोडा स्लोच होता ना. अरे हो ग, माझ्या लक्षातच आलं नाही आज तेवढा बिझनेस झाला नाहीये, आणि उद्या सामानाची डिलिव्हरी येईल, त्याचेही पैसे द्यावे लागणार. नको, राहू दे ते पैसे, मी बघते काहीतरी आणि मी निघते. अगं ऐक, तू ने हे पैसे, मी उद्याचं काय करायचं ते मी बघते, तू ने. नाही जेनी, आपलं ठरलंय ना.
हा आपला बिझनेस पार्लरच्या पैशातनंच मोठा करायचा. त्यामुळे हे पैसे इतर ठिकाणी वापरणं चुकीचं आहे. मला आता मुली आणि पार्लर ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवायला पाहिजे आणि नीट सांभाळता सुद्धा आल्या पाहिजेत. मी तुला परवा बोलले की मुलीची आई व्हायचं आहे की बिझनेसवुमन, ते तुला हर्ट झालंय ना? अगं काही काय बोलतेस, असा चुकून विचार देखील नको करूस तू. आणि हे तू मला नाही सांगणार तर कोण सांगणार जेनी? अगं मग ठीक आहे ना, मी बोलले, पण ऐक ना, तू हे पैसे ने आणि कुहूला काय सांगणार आहेस तू? ती रुसून बसेल ना. अगं नाही रुसणार, आणि तशी कुहू खूप समजूतदार आहे, समजावेन मी तिला. तू हे पैसे परत ठेवून दे. ठीक आहे. कुहू तर बिचारी आशा लावून बसली आहे. पैसे नाही आहेत माझ्याकडे, कसं मॅनेज करू? बाबा, आई कधी येणार? आम्ही किती वेळ झाला तिची वाट बघतोय. मी वाट बघतोय तिची. एक काम करा, तुम्ही दुसरं काहीतरी खेळा. नाही हो बाबा, सगळे गेम बोरिंग आहेत. आम्ही ना लेगोच्या गेमची वाट बघतोय. सोनू, तुला माहितीये माझी आई पण ना लेगोच्या गेमचा नवीन सेट आणणार आहे. पण ती कधी येणार आहे काय माहित. अरे आली, आई आली. अरे सोनू, कशी आहेस? बरी आहे ती, मग अशी विचारलं. अच्छा ऐक ना, त्या पांड्याचा 4-5 वेळा फोन आलाय, मी जाऊ? हो निघा तुम्ही, उशीर झाला ना तुम्हाला. हो. आणि ऐका, जेवायला या, मी वाट बघते. येतो तो. बाय बाय. बाय बाबा. कुहूसाठी मी काय आणलंय माहितीये? ज्यूस, चॉकलेट्स आणि तिचे आवडते वेफर्स. कुहू, सोनू बरोबर शेअर करा, एकटी खाऊ नको. मी हातपाय धुवून आली. ए आई, थांब 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 थांब. अगं आई, तुला आठवतं तू माझ्यासाठी काहीतरी गंमत आणणार होती? बाहेर ठेवलास का लेगोचा गेम? सॉरी कुहू, मी लेगो नाही आणलाय. अगं पण का? तू प्रॉमिस केलं होतंस ना आणणार म्हणून. हो, मी प्रॉमिस केलं होतं बाळा, पण आपण थोड्या दिवसांनी आणूया. थोड्या दिवसांनी का? आपलं तर आज आणायचं ठरलं होतं ना आई. हो बाळा, ठरलं होतं, पण काय झालं माहितीये ना, आईला पार्लरमध्ये काम करता करता उशीर झाला. बाहेर पडल्यावर सगळी दुकानं बंद झाली, म्हणून नाही आणता आला. आपण नंतर आणूया ना. आई, तू नेहमीच असं करतेस. सकाळी प्रॉमिस केलं होतंस ना, आम्ही किती वाट बघत होतो. बघ, मी सोनूला पण बोलवून ठेवलं होतं. माझ्याकडे काहीच नाहीये खेळायला. अरे कुहूकडे केवढी खेळणी आहेत, त्याने खेळायचं. आई, ती सगळी खेळून खेळून जुनी झाली आहेत. आणि माझ्या सगळ्या फ्रेंड्स कडे एकदम न्यू गेम आहेत आणि माझ्याकडे सगळे जुनी आहेत. मला हवाय लेगोचा गेम. माझ्या कुहूला काय आवडतं? वेफर्स आवडतात ना? मग हे असं पॅकेट फोडायचं, त्यातनं चिप्स काढायचे आणि खायचे कुरुम कुरुम करत. मला काही नको. असं नाही करायचं कुहू, असा मूड घालवायचा नाही. ती सोनू तुझ्या बरोबर खेळायला आली की नाही? मला नाही खेळायचं आता, माझा मूड गेला. बर कुहू, तू लेगोने काय करणार होतीस? बिल्डिंग बनवणार होती, छोटं घर बनवणार होती, हो की नाही? मग लेगो नसताना सुद्धा आपण हे सगळं करू शकतो. हो हो ग. कसं बनवणार? आहे एक मज्जा. थांबा थोडा वेळ, आलेच मी. आता सोनूला आणि कुहूला एक मज्जा दाखवणार आहे मी, बघा. याच्यात काय मजा आहे? आईस्क्रीम स्टिक्स आणि माचिसची काडी. अगं, ह्या ज्या आईस्क्रीमच्या स्टिक्स आहेत ना, त्याने आपण घर बनवायचं. आणि ह्या काळे पेटीतल्या ज्या काड्या आहेत ना, त्याने आपण कुंपण बनवू, हो की नाही? अय्या, घर खेळा तुम्ही दोघी. तुला शिकायचंय? मग मला मदत करशील थोडी? ये बस, आपण दोघींनी मिळून ना घर तयार करूया.
झालं घर तयार? वाव, किती मस्त झालंय घर. कुहू, तुझी आई ग्रेट आहे. तिला अजून काय काय येतं? आपण वेलमेल बनवायचा का? हा, मस्त झालंय. आणि आपण विंडमिल उद्या बनवूयात. पण लेगो गेम असताना तर अजून मस्त झालं असतं. अरे यार, पण हे खेडकर आपलं खोडकर काका तुमचा पाय आताच घसरायचा होता. म्हणजे काय तो फ्रॅक्चर झालाय. आता स्पिन कोण टाकणार आपल्या टीम मध्ये यार? शे. ए भाई, अरे तुला इथे कंप्लेंट करायला नाही बोलवलंय, सोल्युशन द्यायला बोलवलंय. हा, सोल्युशन दे. बाबा, अरे तुम्ही काय नाही खेळत? तुम्ही सॉलिड स्पिन टाकता. करेक्ट आहे, करेक्ट. काका तुम्ही खेळा, आम्हाला ना गरज आहे तुमच्यासारख्या एक्सपिरियन्स प्लेअरची. अरे त्या मोहितला काय घेत नाही तुम्ही? हो काका, त्याचं नाव नका घेऊ. का? अहो काका, तो बॉलिंग कमी करतो आणि भांडण जास्त करतो. काही झालं तर डायरेक्ट स्टंप काढतो तो डोक्यात टाकायला. हा, ते एक बरं आहे की आम्ही स्टंप आहे ना प्लास्टिकचे वापरतो. अरे पांड्या, मग अव्याला विचार ना. अरे मी विचारलं होतं त्याला, पण त्याला ऑफिस मधनं बाहेर टूर साठी पाठवलंय. तो आठवडाभर नाहीये. त्याच्या ऑफिसच्या तर ना अवघडच आहे मग. हा? अरे हे काय? हे काय? ए बाबा, अरे तुम्हाला खेळताना एनर्जी हवी ना, म्हणून घेऊन आलोय. तू का डोक्यावर पडलाय का रे? एनर्जी ड्रिंक म्हणून कोणी ताक आणतं का? येड आहे का रे? अरे स्पोर्ट्समन पर्सनचं ड्रिंक हे वेगळं असतं, माहित नाही का तुला? अरे बाबा, सोसायटी आपल्याला जेवढं बजेट येतं ना, त्यात हे एवढंच येतं, कळलं ना? आणि ताक शरीरासाठी चांगलं असतं रे. हा ठीक आहे, दाखव. ए बाबा, फोडू नको. ऐक, का प्यायलाच आणलेस ना? अरे हो, पण आताच चहा प्यायलायस ना. श्रेयस, ए पांड्या, त्याला काय बोलू नको रे. ए मुकुल, त्याला काय बोलू नको रे. मी कोणाला काय बोललो? तेजस आपली किती काळजी घेतो सांग मला. हा, हो मग. आणि एवढंच नाही, त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी ताक आणलं. ताक. ए, तुम्ही कौतुक करताय म्हणजे नक्कीच मला टोपी लावणार हो ना? चल रे, टोपी बिपी नाही काढला. हे बघा, आता तू ड्रिंक्स मॅन नाही, मी तुझं प्रमोशन करतो. तू आता खेळणार आहेस. अरे भाई, तू खेळू शकतोस, मला माहितीये. तू मनात आणलंस ना, काही करू शकतोस. तू बॉलिंग करू शकतोस, बॅटिंग करू शकतोस. तू आमच्या टीमला जिंकवून देऊ शकतोस भाई. मला विश्वास आहे तुझ्यावर. श्रेयस याला सांग. श्रेयस, बॉल दे, बॉल दे, बॉल दे, बॉल दे. पकडू शकतो. हे घे सामानाचे पैसे आणि डिलिव्हरी चार्जेस. काय आहे हे मयू? तू सामानाचे पैसे देतेस हे अगदीच समजू शकते मी. डिलिव्हरी चार्जेस का देतेस? हे बघ, हे तू चुकीचं करतेस. हा, आई बघितलं तुझी नात कशी वागतेय माझ्याशी. मी तुझ्या समोर म्हटलं होतं ना, मी तिचं पार्लरचं सगळं सामान आणते. सामानाचे पैसे घेणं ठीक आहे, पण डिलिव्हरी चार्जेस देते ती. अगं मी काय ऑफिस मधली पिऊन आहे का? काय चाललंय काय? का म्हणतेस तू? बाबा, अहो तिचं सगळं पार्लरचं सामान आणलं मी. तिने मला हे वरचे डिलिव्हरी चार्जेस दिले. ते रिसेप्शनिस्ट असतात किंवा ऑफिसमध्ये पिऊन्स असतात, तशी ट्रीटमेंट देते ही मुलगी मला. काय गरज आहे डिलिव्हरी चार्जेस देण्याची? मयू, तू शिल्पीला पैसे दिलेत? हो आजोबा, तिने माझ्या पार्लरचं सामान आणलं ना म्हणून, आणि डिलिव्हरी चार्जेस पण दिले. अगं हो, पण मी म्हटलंच होतं ना, मी जाते आणते सगळं म्हणून. आत्या आहे ग मी तुझी. अगं तू आत्या असलीस तरी मला तुझ्याकडून कोणतेच फेवर्स नको आहेत. का तू आता मदत करशील आणि नंतर ऐकवून दाखवशील आणि सगळ्या जगाला सांगशील की मी हिच्यासाठी हे केलं, तिच्यासाठी ते केलं म्हणून, आणि ते मला नकोय. मयू, अगं मी का असं करेन? का वाटतंय तुला असं? कारण तुझी तशी हिस्ट्री आहे आत्या. हिस्ट्री अँड ऑल. करेक्ट मायले की तुम्ही सेम बोलता ग, सेम. बरं झालं तू काही दिवस इकडेच राहतीयस. यू नीड अ ब्रेक फ्रॉम युअर मदर. हे कळतंय तुला? आत्या, मुद्दा तो नाहीये. तू विषयांतर करू नको. मुद्दा हा आहे की मला तुझ्याकडून काही खर्च केलेला नकोय. आणि तसंही हेच मी कुरिअर मरून मागवलं असतं ना, तर त्यांना पैसे द्यावेच लागले असते. ते पैसे मी तुला दिले. अगं मग मला काम सांगायलाच नको होतंस तू, एवढंच जर असेल तर. मला नव्हतंच सांगायचं तुला, पण तूच सारखी पाठी लागलेलीस ना माझ्या. मी तुला मदत करते, तुझ्यासाठी हे करते, ते करते, सांग 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 मला, म्हणून सांगितलं. ठीक आहे, याच्या पुढे मी तुला कधीच मदतीसाठी विचारणार नाही. मुळात या घरच्यांना मदत केली की अवघडच होऊन बसतं.
की सामानाचे पैसे घेते मी, पण हे डिलिव्हरी चार्जेस नसते घेत मी. मयुरी, हे जे तू काही वागलीस ना ते मला आवडलेलं नाहीये. अगं काही झालं तरी तुझी आत्या आहे. वेल डन मयू, व्हेरी नाईस. असंच वागायचं. बिझनेसमध्ये कधी पण असं रोखटोक असावं. नाते संबंध बाजूला ठेवायचं. कळलं? मयुरी, तू हे जे काय वागलीस ना ते मला नाही आवडलं. लेन देन रोखटोक असावा आणि हिच्या गोष्टीकडे लक्ष देत जाऊ नको. कळलं?